परितेथीचा सर्वता नोहे नवल ऐके म्हटलेलं आहे. कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठली कर्म आहेत सांगा. आता त्याला कर्माची काय गरज आहे सांगा. तो करील. तयाही कर्तव्य असे उरले लोकाला की ज्ञानोबारायांनी म्हटलंय, मार्गात हावे वर्तावे म्हटलंय. पण त्याच्या दृष्टीने काय, जे का आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. त्या ठिकाणी त्याला कुठल्याही कर्माचा कुशले नानुसज्जते, तो आसक्त होत. असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, माझ्याकडून चांगलंच झालं पाहिजे, माझ्याकडून असंच का झालं, माझ्याकडून तसंच का झालं, नव्हतं करायला पाहिजे पण झालं. मांस विकण्यासारखं काम वाट्याला आलं. पण सज्जन कसं आहे, काही द्वेष करत बसले नाही. आले आता परंपरेने धंदा आलेला आहे, त्यांनी तो काय केला केला. कारण हे शेवटी काय कर्म आहे, युद्धासारखं घोर कर्म आहे. अर्जुन महाराज म्हटले नको, हे अकुशल कर्म वाटायला लागलं. पण आता अर्जुना तुला मी असं ज्ञान सांगतो. गीता ऐकल्यानंतर अर्जुन महाराज नको म्हणले का. अर्जुन महाराज म्हणायला लागले देवा आता तू म्हणशील ते, तू जर म्हणलं ना तुला मार, मी तुलाच मारतो म्हटले. का, कारण यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबद्धते. मला कळेन देवा. तया करणे आतू होका त्रैलोक्याचा घातू तेने केले मातू. म्हणून त्याला कुठल्याही कर्माविषयी खंत राहत नाही. मी हे का केलं नाही अशी खंत राहत नाही. नाही तर शेवटपर्यंत माणसं हे करू का ते करू. अजून 4 धाम झालं, एकदा झालंय पण अजून जायचं हो. महाकुंभात जाऊन येतो एकदा. जाऊ नये असा अर्थ नाही बरं का, गेलं पाहिजे. पण जो ज्ञानी असतो त्याचा अशी आसक्ती राहते. कदाचित प्रारब्धानुसार जाईल तो, पण त्याची आसक्ती त्याच्यामध्ये राहते. हे मी का केलं आणि हे मी का केलं नाही. कदाचित टीकाकारांनी तर काम्याच्या बरोबर निषिद्ध शब्द घेतला आहे, मी तो सांगितला नाही. टीकाकारांनी शंकराचार्यांनी काम्याच्या बरोबर निषिद्ध शब्द घेतला. निषिद्ध जरी घडलं तरी सुद्धा त्याला काय न द्वेष्टी अकुशलम कर्म, त्या अकुशल कर्माचा तो द्वेष करत. आणि कुशल कर्माची त्याच्या ठिकाणी आसक्ती नसते. मी हेच का केलं, मी ते का नाही केलं, मला असंच करायला पाहिजे होतं, तसंच करायला पाहिजे होतं. हे कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला साक्षात्कार होत नाही तो. पण एकदा का साक्षात्कार झाला मग युद्धासारखं कर्मसुद्धा तो करेल. एकनाथ महाराजांना किल्लेदार ते जनार्दन स्वामी महाराज किल्लेदार असताना एकनाथ महाराजांनी गुरुवारी जनार्दन स्वामी महाराज ध्यानाला बसायचे. आणि नेमकं परचक्र आलं. एकनाथ महाराजांनी कपडे घातले, तलवार घेतली आणि गेले. युद्धासारखं घोर कर्म मी कसं करू, मी शांती ब्रह्म आहे असं म्हणत बसले का. नाही नाही, गेले, युद्ध करून आले, कळूनही दिलं नाही कोणाला. सगळे म्हणायला लागले जनार्दन स्वामी महाराजांनी नियम मोडला. ज्यांना माहिती होतं त्यांनीच म्हटले नाही जनार्दन स्वामी महाराज नाहीत, एकनाथ महाराज आहे. तसाच पराक्रम, तसंच केलं. म्हणून श्लोकाचं खूप विस्ताराने चिंतन करता येईल. का, कारण तो त्यागी आहे, सत्व समाविष्ट आहे, मेधावी आहे, छिन्न संशय. आता ज्ञानोबाराय बघा काय लिहितात. ज्ञानोबारायांचे शब्द श्लोक नीट जर कळला तर मग ओव्यांचा अर्थ लागतो. कोणत्या श्लोकातल्या कोणत्या शब्दाकरता ज्ञानोबारायच्या कोणत्या ओव्या आल्यात हे ओळखता आलं पाहिजे. आता प्राचीनाचे निबळे आणि प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले ते व्योमांगी आभाळे जिराली जैशी. आणि काय लिहिलं ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा, प्राचीनाचेनी बळे. ज्ञानोबाराय म्हणतात आता त्याला साक्षात्कार झाला, आता त्याला ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे तरी शरीर संपलं का त्याचं. ज्ञान झालं तरी त्याचं शरीर आहे ना, आणि ज्ञान झालं तरी त्याला प्रारब्ध आहेच. त्याच्या दृष्टीने जरी नसलं तरी
लौकिक दृष्टीने प्रारब्धानुसार हा देह चालतो. ज्ञानाचा देह कसा चालतो? मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे, ते देखोनी लोक पिसे करता म्हणते. पहिलं केलेलं सगळं कर्म त्याचे संस्कार असतात, मग प्रारब्धानुसार संस्कारानुसार त्याचा देह चालतो. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना. आधी होती दासी, पट्टराणी केले तिशी, तिचे हिंडणे राहीना. आधी होता वाग्या, दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना. प्रारब्ध आहे ना शिल्लक, म्हणून ज्ञानोबारांनी काय शब्द वाला, प्राचीनाचे निबळे. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धाचं बलवान आहे. बलवान म्हणजे ते त्याचं कर्म करायला लावतं. हो, असं वचन आलंय. कृष्णभोगी शुकस्त्यागी राज्ञव जनक राघवो, वशिष्ठ कर्म करताच पंचेते ज्ञानीना समा. कृष्णभोगी, भगवंताच्या जीवनात भोग जास्त दिसतो. शुकस्त्यागी, शुकाचार्यांच्या जीवनात राज्ञव जनक राघव, जनक आणि प्रभू रामचंद्राने राज्य केलं. आणि वशिष्ठ कर्म करताच, वशिष्ठ कर्मय करी, पुरैतत्व करी. शुक नागवाची प्रारब्धे, कळीला विजय नारदे. शुक नागवाची प्रारब्धे नाथ महाराजांच्या ओव्या आहेत. प्रारब्धानुसार, प्राचीनाच्या बळेनुसार त्याचं ते कर्म पुढं घडतं. प्राचीनाचे निबळे आली कृत्ये, कोणती कोणती आली? कुशल अकुशली. प्रारब्धानुसार एखादं कुशल कर्म आलं. ज्ञानोबारायांनी पहिलं कुशल घेतले बरं का. बहुतेक कोणती कर्म येतात त्याच्याकडे? कुशलच. कारण साधक अवस्थेत त्यांनी कुशलच केलंय, मग त्याच्याकडे अकुशल कसं काय येईल? पण कदाचित एखाद्या वेळेस असं अकुशल बाह्य दृष्टीने आपल्याला दिसेल. सज्जन कसं यांच्या जीवनात दिसतंय तसं, नाथ महाराजांच्या जीवनात जसं दिसतंय तसं. लौकिक दृष्टीने एखादं काम्यकर्मही करताना ते दिसतील. कदाचित एखादा महात्मा उष्ट खाताना दिसेल. त्या गजानन महाराजसारखा पत्रावळीवर, लौकिक दृष्टीने ते अकुशल कर्म आहे, पत्रावळीवर जेवणं. पण प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले, ती व्योमा अंगी आभाळे जिराली जैशी. ही सगळी कर्म त्याच्या दृष्टीने कशी आहेत? व्योमा अंगी आभाळे जिराली जैशी. व्योम म्हणजे काय? आकाश. आभाळे म्हणजे काय? ढग. आकाशात ढग येतात आणि ढग आल्यानंतर काही वेळ थांबतात. थांबल्यानंतर काही वेळाने ते ढग कुठं जातात? जातात कुठं? अमेरिकेला. अहो, आकाशातच विरघळून जातात ते, आकाशरूप होऊन जातात. ढग नावाचं जे आहे, काय ढग? ढग म्हणजे काय आहे? वाफ आहे, वाफ. पाण्याची झालेली काय? वाफ आहे. आणि पाऊस पडला, संपते ती वाफ, नुसतं आकाश शिल्लक राहतं. आणि कधी कधी ती वाफ आकाशात विरून जाते. तशी ही जी कर्म आहेत ती ढगासारखी आहेत. आणि ती ढग कर्म त्याच्या जीवनात जरी दिसत असली तरी सुद्धा हा आकाशासारखा झालेला आहे, महाआकाश झालेला आहे, परमात्मरूपी आकाश झालेला आहे. आणि मग आकाशा न लगे लेपू जायचा, तिही ऋतू समान जैसे का गगन. हा, तैसे एकची मान शीतोष्णी जया. ज्ञानोबारायाने हा दृष्टांत अनेक ठिकाणी दिलेला आहे.
आकाळीची आभरी जैशी, उर्मी विना आकाशी, हारपती आपैशी, ओदैली साती, तैशी विधिविधाना विधिते, काय जरी आचरेतो विधिविधान विधिते, जरी आचरतो समजते, तरी ऐक्य भावे ऐक्याते पावती गा. ऐक्य भावाला तो प्राप्त झालेला आहे. त्यामुळं ही सगळी कर्म जी आहेत ती विलीन होतात. तैशी तयाची दिठी, कर्मे चोखाळिली किरीटी, मनोनी सुख दुःखी उठी पडेना तो. तैशी तयाची दिठी, त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने कर्मे चोखाळिली किरीटी. किरीटी तू श्रेष्ठ आहेस अर्जुना. त्याप्रमाणे तो सुद्धा आता श्रेष्ठ झालेला आहे, ज्ञानी झालेला आहे. आणि कर्मे चोखाळिली म्हणजे कर्म त्याने काय केली, शुद्ध केली. ज्ञानाग्नीचे मुखे, जेने जाळिली कर्मे आशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. कर्म त्याला कर्म दिसत नाही, ती कर्मच ब्रह्मरूप झाली त्याची. कर्म त्याला दिसतच नाहीत. आणि मनोनी सुखी दुःखी उठी पडेना तो, म्हणून त्याला सुख दुःख, सुखी दुःखी उठी, सुखदुःखाने तो सुखाने उठत नाही आणि दुःखाने पडत नाही. आहे की नाही? सुखी दुःखी उठी पडेना तो. सुख झालं की उठतो नाचायला लागतो, आणि दुःख झालो की खाली पडतो. म्हणून तो सुख बघ, हा बारकावा आहे, तो आपल्या लक्षात येत नाही. सुखी दुःखी उठी का शब्द आला, पडेना का शब्द आला. एखाद्या वेळेस त्याच्या जीवनात सुखदायक कर्म येतील, पण सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न मना धरावे मना माझे. कारण त्याला काय, सुखदुःख होण्याकरता रागद्वेष व्हावे लागतात. रागद्वेष होण्याकरता काय प्रक्रिया काय, सुखदुःखाला कारण शरीराला कारण धर्माधर्म, धर्माला कारण पाप पुण्याला कारण धर्माला कारण रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं, भेद ज्ञान गेलं, अनुकूल प्रतिकूल त्याला कोणीच नाही, रागद्वेष निर्माण होत नाही. आणि रागद्वेषातून सुखदुःख निर्माण होतं. सुख अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. आता त्याला अनुकूल काय राहिलं नाही, प्रतिकूल काय राहिलं नाही, त्यामुळे त्याला सुखी दुःखी उठी पडेना तो. म्हणून आपणची कदाचित सुखाचा प्रसंग घडला, कर्म घडलं, तरी त्याला त्या सुख निर्माण होत नाही, कारण त्याच्याविषयी त्याला राग निर्माण होत नाही. नाथ महाराजांची मिरवणूक काढली लोकांनी, त्यांना आनंद नाही झाला. म्हणजे माझी काय मिरवणूक काढता तुम्ही, नाथ भागवताची मिरवणूक काढा. तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा नेण्याकरता आले. ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा देवाने झाला. मग त्याचं काय, खूप त्यांना आनंद वाटलाय, सुख वाटलंय असं नाही. कदाचित लोक कधी स्तुती करतील, कधी काय करतील, निंदाही करतील. तुकाराम महाराजचा प्रसंग मी सांगितला आहे. गाढवावरून मिरवणूक काढली, तोंडाला काळं फासलं. जिजाबाई आली, म्हटली कोणी काढलंय मला सांगा, मी त्याला आता बघतेच. ते म्हटले आता एकच गल्ली राहिली, तेवढी पूर्ण करून जाऊ दे मोर. याच्यामध्ये सुद्धा आपल्या बोधाची परीक्षा आहे. आपल्या बोधाची परीक्षा सुखात आहे का दुःखात आहे, आपल्याला खरं ज्ञान झालंय का नाही झालं, मानात परीक्षा का अपमानात परीक्षा, सुखात परीक्षा का दुःखात परीक्षा, स्तुतीत परीक्षा का निंदेत परीक्षा. मग निंदा झाल्यावर कळतं,
नेमकं काय, किती दिवस ज्ञानेश्वरी वाचली. अपमान झाल्यावर कळतं खरंच ज्ञानेश्वरी आत गेली का नाही गेली. म्हणून मनोनी सुख दुःखी उठी पडे ना तो, तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे, का अशुभा लागे व्हावे द्वेषयाना. त्याने शुभकर्म जाणावे मग ते हर्षे करावे. हे शुभकर्म आहे, मला आता हे मोक्षाला नेणार आहे. नित्यनैमित्य कर्म ही सगळी शुभ आहेत म्हणून मी केली पाहिजेत आणि म्हणून हर्षे करावे. नाही आता केलं पाहिजे, हर्षाने करत नाही, करतो तो आता संस्काराने तो करणारच आहे. यज्ञ तो सोडेल का, दान तो सोडेल का, तप तो सोडेल का, करणारच आहे. पण करत असताना सुद्धा त्याला हर्षही होत नाही. हर्ष म्हणजे काय, अति त्याला त्याच्यात सुखावीर भाव होत नाही. तेने शुभकर्म जाणावे मग ते हर्षे करावे, का अशुभा लागे होवावे द्वेषयाना. किंवा एखादा अशुभ कर्म असेल, करण्याची वेळ आली त्याला, किंवा दुसरं कोणी करत असेल तर त्याचाही तो काय करत नाही, द्वेष करत नाही. काम्य कर्म आहे, अशुभ कर्म आहे, परंतु आता मार्गाधारी वर्तावे विश्व हे मोहरेल, त्याच्यात कदाचित त्याला काम्य कर्मातही सहभाग घ्यावा लागेल. तो असं म्हणत नाही बाबा कशा करता काम्य कर्म करायचं आहे, हे तर तुम्हाला बंधनात नेणार आहे. हळूहळू त्यांना सुद्धा काम्य कर्माकडूनच परत निष्काम कर्माकडे आणायचं. म्हणून देवाने सुद्धा असं म्हटलंय, न बुद्धिभेदम जनयेत तज्ज्ञानाम कर्मसंगिनाम जोशेत सर्व कर्माने. म्हणजे कोणाचाही बुद्धिभेद तो करत बसत नाही. असंच करू नका, तसंच करा, हेच करा, ते करा, काही नाही, करा. पण हा मात्र त्या दोन्हीपासून काय आहे, वेगळा आहे. का अशुभा लागी व्हावे द्वेषिया ना, तरी या विषयीचा काही तया एकही संदेह नाही, जैसा स्वप्नाच्या ठाई जागी नलिया. ज्याप्रमाणे स्वप्नाच्या ठिकाणी जागा झाला, स्वप्नामध्ये शुभकर्म घडलं, भरपूर दानधर्म केला, मोठा यज्ञ केला आणि फार मोठं तप केलं. कुठं, स्वप्नात. किंवा स्वप्नामध्ये घोर युद्धासारखं कर्म केलं, एखादं सकाम कर्म केलं, कदाचित एखादं निषिद्ध कर्म घडलं. जागं झाल्यानंतर तो शुभकर्म घडलं म्हणून हर्षही मानत नाही आणि अशुभ कर्म घडलं म्हणून दोषही करत नाही, दुःखी होत नाही. का, कारण त्याला माहिती हे काय होतं, स्वप्न होतं. म्हणून जैसा स्वप्नाच्या ठाई चैला जो अर्जुना, म्हणे स्वप्नीची ही वित्त सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे. आता सेना ते नव्हे, आगवे मीच एक आहे. एकत्व मानावे विश्व तया. तसं आता हा जागा झालेला आहे. विश्व स्वप्नेशी माया निंद सांडोनी धनंजया, चैला अद्वयानंदपणे जो. महावाक्याचेनी गुरुकृपेचेनी माता हात. गुरुनी त्याला उपदेश केला आणि तो जागा झालाय. आता अज्ञान रूपी निद्रा गेली, अविद्या निद्रा गेली पळोनी, आणि जागा झालेल्या असल्यामुळे त्याला जे आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं स्वप्नवत वाटायला लागतं. जेवढी कर्म आहेत ती कशी वाटतात, शुभ कर्मसुद्धा आणि अशुभ कर्मसुद्धा स्वप्नवत वाटतात. नाहीतर मी हे केलं, मी ते केलं, बसलं की सांगायला सुरुवातच.
आत्ताच 4 धाम करून आलो. आणि लहानपणापासून किती केले असेल त्याचा पत्ताच नाही. एवढी पारायणं झाली, एवढे सप्ते केले, एवढं हे झालं. बसलं की आत्मपुराण सुरूच झालं. त्या ठिकाणी कारण त्याला आता स्वप्न वाटतं, म्हणून शुभकर्माचंही वर्ण कौतुक वाटत नाही त्याला. काम्य निषिद्ध कर्म जर असेल एखादे कदाचित घडलं असेल, त्याचाही तो विनाकारण खेद करत बसत नाही. असंच झालं न तसंच झालं, असंच का झालं, तसंच का झालं. आणि तो जागा झालेला मनुष्य जसा असतो तसा आत्मस्वरूपावर काय झालेला आहे, जागा झाला तरी याविषयीचा काही तर एकही संदेह नाही. याविषयी त्याला आता एकही संदेह नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेह नाही म्हणजे काय, कर्माविषयी संशय नाही, आपल्या आत्मस्वरूपाविषयी संशय नाही. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याला झालेलं असल्यामुळे आता संशय त्याला कधी परत मनात येत नाही. हृदयी प्रगटला, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. अशा पद्धतीची स्थिती झाल्यामुळे आता तो परत त्याला कधी संशय येत नाही. मी देह आहे असं त्याला कधी वाटत नाही. कर्माविषयी कधी त्याला संशय येत नाही. आता आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, मग आपल्याला मोक्ष मिळेल, अजून थोडं हे करू, अजून थोडं तेवढं मग मोक्ष मिळेल. काही नाही. मोक्ष हे माझं स्वरूप आहे, तो कुठं येत नाही, कुठं जात नाही. आता करायचं आहे कशा करता, तुका म्हणे आता उरलो उपकारा. आता दिवस चारी खेळीमेळीतलं जीवन आहे. म्हणून अशी स्थिती त्याला प्राप्त होते. जैसा स्वप्नाच्या ठाई जागी नलिया, म्हणून कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता, नेने तो पांडू सुता सात्विक त्याग. म्हणून कर्म आणि करता, कर्म करता हा द्वैत भाव आहे. या द्वैत भावाची वार्ता नेने तो पंडूसुद्धा, त्याला आता वार्ता सुद्धा नाही. अद्वैत भावात गेला, सगळं परमात्मा स्वरूप आहे, भगवद रूप आहे. आणि म्हणून कर्ता कर्म ही त्रिपुटी जी आहे ती अज्ञानाचं कार्य आहे. ज्ञानोबरांनी वर्णन केलंय, गाभिनी मारिली अशी होय आहे बघा. म्हणजे हरिणीला, गाभीन हरिणीला मारलं तिच्या पोटातलंही जातं, तसं ही अविद्येच्या पोटात जन्मलेली बालकं आहेत सगळे. कर्ता कर्म क्रिया ही त्रिपुटी कुठं जन्माला येते, अज्ञानामध्ये. आणि अज्ञानच गेलं, मूळ अज्ञान तवल टिके, मातयाचे कार्य हे केतुके. अज्ञान गेल्यामुळे अविद्येच्या कुशी, अबोधाची कुशी, कर्म करता कार्य आईशी, त्रिपुटी असे जे तैशी गाभिनी मारली. अबोधाच्या कुशीत जन्माला येतात कोणते, हे कर्ता कर्म क्रिया. आणि अज्ञान गेलं, अविद्या गेली की हे आपोआप जातात. राहिले तरी सुद्धा बाधित अनुवृत्तीने राहतात. म्हणून तरी याविषयी, म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेने तो पांडुसुता. तो आता नेने, हे पांडुसुता, या द्वैत भावाची वार्ता नाही, तो अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाला. आणि तो प्राप्त ज्या त्यागामुळे झाला तो सात्विक त्याग आहे. ऐशेनी कर्मी पार्था, तेजिली तेजिती सर्वथा, आधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी. त्याच्या जीवनात आता कर्म करता हे काही राहिलं नाही. ज्ञानेश्वर महाराज लीला केली ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि ताटी लावून बसले. मुक्ताबाई समजून सांगण्याकरता गेल्या, म्हटला तुम्ही रुसता कोणावर, जीभ दाताने चावली कोणी बत्तीशी ताडिली. अहो सगळं जर परमात्मा स्वरूपच आहे, अहो रागे यावे कोठे, अवघे ब्रह्मची निघोट. सगळं ब्रह्मच आहे, कोणावर रागवता तुम्ही. कर्ता शिल्लक राहिला आहे का, कर्म शिल्लक राहिलं का, क्रिया शिल्लक राहिल्या का.
म्हणून त्याच्या जीवनामध्ये कुशल घडलं अकुशल घडलं त्या ठिकाणी सगळं परमात्मा स्वरूप त्याला वाटतं. अशा पद्धतीचा जो सात्विक ऐशेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती. हां, ऐशेनी हे पार्था म्हणजे परम अर्थ तुला प्राप्त करून घ्यायचा आहे. ऐशेनी हे पार्था ऐशेनी हे पार्था ऐशेनी कर्मे त्यजिली सर्वथा त्यजिती. अशा प्रकारे कर्म जे आहेत ती सर्व प्रकारे जर त्यागली तर त्यांचा त्याग होतो. ऐशेनी म्हणजे कैशेनी वरच्याप्रमाणे म्हणजे ज्ञान झाल्यानंतर परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर मग सगळी कर्म आपाप सुटतात. तो कदाचित कर्म करत असेल पण कर्माचा आणि त्याचा काही संबंध राहत नाही. तो स्वतःला करता समजत नाही. सगळं होत असतं पण तरीसुद्धा तोही पश्यन सुरुन्वन स्पृशन जिग्रन. हां, सगळं करत असताना सुद्धा त्याच्यापेक्षा तो वेगळा राहतो. म्हणजे त्याचा आता कर्म त्याग झाला. त्याने जरी त्याग केला नाही तरी त्याग झाला. ऐशेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा कर्मे त्यजिली त्यजिती. आणि अधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी अन्यथा सांडिली तरी अधिके बांधिती. आणि जर ज्ञान झालं नाही तर कर्म जर सोडली तर ती कर्म सोडलेली त्याला आणखीन बांधतात. म्हणजे तो कर्म करून कर्माने त्याला सोडलं आणि आपण न करून कर्माने आपल्याला बांधलं. कारण मी कर्म करत नाही हे सुद्धा एक कर्मच आहे ना. अज्ञानी मनुष्य जो आहे तो कर्म जरी करत नसला तरी न करणं हे कर्मच आहे. कर्म करत नसला तरी कर्माचे संस्कार आत सगळे बसलेलेच आहेत. त्यामुळे तो बद्धच राहतो. आणि ज्ञानी जो आहे तो जरी कर्म करत असला तरी सुद्धा सगळी कर्म त्याच्यापासून वेगळी. तो खरा त्यागी आहे, खरा संन्यासी आहे. साधू संतांनी सर्व काही केलं परंतु भगवान परमात्म्याने सगळं केलं पण तरी भगवान म्हणतात नमाम कर्मानी नमे कर्म फले इतिमाम योवी जानाती. मी सगळं जरी केलं तरी करून काहीच नाही. दृष्टांत आपण सांगत असतो. ते भगवान परमात्मा आले वृंदावनमध्ये नाश्ता करता सगळे घेऊन गेले काय काय पदार्थ. भगवंतांनी सांगितलं यमुनेच्या पलीकडे माझे गुरु आलेले आहेत, पहिला त्यांना नैवेद्य दाखवा मग मला खायला आणा. यमुना भरून वाहत होती. म्हटले यमुनाला मंत्र सांगा. मग आमचा श्रीकृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असेल तर यमुनी वाट दे. ते हसायला लागले. म्हटले तुम्हाला काय करायचं आहे मंत्र तर म्हणा. आणि गेल्या आणि आमचा परमात्मा ब्रह्मचारी असेल तर वाट दे म्हटलं की यमुनीने वाट दिली. दुर्वास ऋषींना सगळं खाऊ घातलं. म्हटले आता परत जायचं यमुनेतून रस्ता कसा मिळेल. म्हटले येताना कशा आला. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने मंत्र दिला होता. म्हटले त्याच्यापेक्षा माझा मंत्र वेगळा आहे. तुमचं एवढं सगळं खाऊन मी जर उपाशी असेल तर म्हणायचं यमुने वाट दे. तो खाऊन उपाशी 16,108 लग्न करून ब्रह्मचारी का. ऐशेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा आणिके बांधिती अन्यथा सांडिली तरी. आपण कर्म सोडून गृहस्थी आणि ते कर्म करून संन्यासी. जंगलात जाऊन आपण गृहस्थी आणि तो मात्र सगळ्या समाजात राहून सुद्धा काय संन्यासी. मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण पार्था तो. अशा प्रकारे आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचनात. उद्या 3 वाजता प्रवचन आहे. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.